नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. आता मी आलेलो आहे प्रदीप सोबत. तुम्ही बघू शकता प्रदीप पण सोबत आहे. ऍक्च्युली आम्ही चाललोय वेल्ला रोडला. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, नसरापूर गाव क्रॉस करून आता आम्ही आलेलो आहे गोरे पडळ फाट्यापाशी. तुम्ही बघू शकता. आणि आम्ही चाललोय वेल्ल्याच्या बाजूला. ऍक्च्युली विंझरला जायचंय. आम्ही एक साईट बघायला चाललोय. चला तर थोडस पुढं आल्यानंतर इथे रस्त्याचं काम चालू आहे. तर पुढे चाललेलो आहे आम्ही आणि आता जागा मिळेल का नाही हाच प्रश्न आहे. बघू शकता रस्त्यामध्ये गाड्या उभ्या आहेत अशा आणि पुढे चाललेलो आहे आम्ही. आता जायला आपल्याला जागा आहे ना त्या बाजूने आहे. चला, एक गाडी बसले एवढा रस्ता तर त्यांनी ठेवलेला आहे, परंतु सगळ्याच रस्त्यामध्ये इथं खडी आतरलेली आहे. रस्त्याचं काम चालू आहे. तर आम्ही सध्या आंबवण्याच्या जवळ असेल. दुपारचे 4 वाजले असतील आणि मी आता आलेलो आहे विंझरला. ऍक्च्युली काय आहे की माझा मित्र सागर याची क्रेनची साईड बघायला आम्ही आलो होतो. इथं महादेव मंदिराचं काम चालू आहे आणि तुम्हाला इथला नजारा दाखवतो. तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण मावळ भागात आलोय. मावळ भाग म्हणजे कसं की ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट कमी असते, रस्ते छोटे असतात, जुन्या पद्धतीचे घरे असतात, अशा भागाला आमच्या लोकली मावळ भाग असे म्हणतात. तुम्ही बघू शकता इथं महादेवाचं मंदिराचं काम चालू आहे. मित्रांनो, इथला नेचर खरंच बघण्यासारखं आहे. मस्त हवा सुटल्या, गार वारं, मस्त भारी वाटते. आणि 4 वाजल्यात त्यामुळे तर नजारा अजूनच बघण्यासारखा आहे. एकदम शांतता आहे. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल. खरंच सुंदर नजारा आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी जुन्या मंदिराचे अवशेष. तर हा एक शिल्प किंवा एक दगड जुन्या मंदिराचा आणि अजून पुढे सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता की जुना दगड इथं पण आहे. तो कसल्या प्रकारचा दगड आहे ते मला पण एक्झॅक्टली सांगता नाही येणार. आणि या ठिकाणी आता नवीन मंदिराचं काम चालू झालंय. मी पुढे तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथं अजून थोडे अवशेष पडलेले आहेत मंदिराचे आणि अशा प्रकारे नवीन मंदिराचं काम इथं चालू झालंय. बघू शकता तुम्ही. आता काय मित्रांनो की इथं जे वरती तुम्हाला दिसते हे कॉलम वगैरे घेतलेत आणि हे जे स्ट्रक्चर उभं केले, तर ह्याच्यावरती एक रेडीमेड स्ट्रक्चर ते तयार करणार आहेत. तर इथे ती मोकळी जागा आहे, या जागेमध्ये तयार करते आणि ते रेडीमेड स्ट्रक्चर आपल्याला उचलून इथं वरती ठेवायचंय. तर हेच बघण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. तर मित्रांनो, मी चाललेलो आहे आता मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता मंदिराचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मस्त काम केले मित्रांनो, खरंच भारी वाटते. आणि महादेवांचं दर्शन घेतो. हर हर महादेव, शंभो शिवशंकर. हर हर महादेव. खरंच भारी काम झालं मित्रांनो. जर तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी दाखवलेलं की माझं ऑफिस रुटीन काय असतो आणि मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी सध्या नोटीस पिरियडवर. ॲक्च्युली काय आलं की आज सकाळीच माझं मॅनेजरसोबत डिस्कशन झालं आणि मी त्यांना सांगितलं की माझ्या भरपूर सुट्ट्या अवेलेबल आहेत आणि एवढ्या सुट्ट्या आहेत की मी लास्ट वर्किंग डेपर्यंत आजपासून जरी सुट्टी घेतली तरी त्या सुट्ट्या कंप्लीट होणार नाही. तर त्यांच्यासोबत डिस्कशन झालं आणि ते डिस्कशन झाल्यानंतर त्यांनी असा पर्याय काढला की जर काम असेल तरच ते मला कामावरती बोलवतील आणि जर नसेल तर मी घरी राहू शकतो. कारण काय ॲक्च्युली मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत होतो आणि आमच्यामध्ये कसं असतं की नोटीस पिरियडमध्ये आपल्याला केटी द्यावी लागते. म्हणजे काय, नॉलेज ट्रान्सफर करावं लागतं. आपल्याकडे जे काही प्रोजेक्ट्स असतील, जे काही वर्क आपण केले असेल तर ते आपलं वर्क दुसऱ्याला हँडओव्हर करावं लागतं. तर ते मी ऑलरेडी पहिल्यांदाच केले. ज्यावेळेस माझी केटी स्टार्ट झाली त्यावेळेसच मी ते सगळं करून घेतलेलं. त्यामुळे आता एवढं काय काम राहिलेलं नाही. आता जर काय असेल
गरज असेल तर मी ऑफिसला जाईल आणि माझी केटी पूर्ण करेल. आणि फोनवर तर मी अवेलेबल राहणारच आहे, ते त्यांना सांगितले, त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे काय की आता 31 डिसेंबरपर्यंत तरी मी फ्रीच आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. संध्याकाळचे 8:30 वाजले असतील आणि मी आलेलो आहे चालायला. तर तुम्ही बघू शकता की खूप शांतता आहे रस्त्याने. आता काय आलंय, 8:30 हा लोकांचा जेवणाचा टायमिंग आहे त्यामुळे. आणि गावाकडे मी राहतो आणि गावाकडे कसं की शांतच वातावरण असतं. रस्त्यावरती रात्रीच्या वेळेस एवढी गर्दी नसते. थोडंसं पुढं आलो मी आणि गावच्या वेशीवर असणाऱ्या वेताळ बुवांचं दर्शन घेतलं. मित्रांनो, मी आलेलो आहे आता चालून घराजवळ. ॲक्च्युली आज काय झालं होतं की आल्यानंतर थोडासा नाश्ता केलेला, त्यामुळं थोडंसं असं पित्त झाल्यासारखं होत होतं आणि भूक पण लागलेली नव्हती. त्यामुळे जेवणा अगोदर म्हणलो की थोडंसं वॉक करून यावं. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.